तर नमस्कार भावांनो, जय शिवराय. फायनली घेऊन आलो तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ. तर भावांनो, व्हिडिओ कशावर असणार आहे तर नक्कीच तुम्हाला थंबनेलमध्ये कळालंच असेल की आजची व्हिडिओ आपण आणली देवशयनी आषाढी एकादशी बॅनर ट्युटोरियलबद्दल. तर भावांनो, नक्कीच तुम्हाला तुमच्या भावांनी या व्हिडिओमध्ये सुद्धा PLP फाईल प्रोव्हाइड केलेली, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाणार आहे. सोबतच तुम्हाला PSD फाईलची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाणार आहे. तर दोघंही फाईल तुम्हाला जी लागते ती तुम्ही डाउनलोड करून या ठिकाणी यूज करू शकता. पण भावांनो, त्या फाईलला आपण पासवर्ड दिलेला, तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठल्या 2 स्टेपमध्ये भेटून जाणार. त्यामुळे व्हिडिओ कोणी स्किप करू नका, व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली, बॅनर एडिटिंग ट्युटोरियल कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबतच तुम्हाला पुढचं बॅनर एडिटिंग ट्युटोरियल कोणत्या टॉपिकवर पाहिजे तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भावांनो, अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केली नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करून द्या, कारण तुमचा व तुमच्यासाठी असे नवनवीन कंटेंट प्रोव्हाइड करत असतो. इथून पुढे करणार आहे आणि बेल आयकॉन ऑलवर सेट केल्यानंतर काय होईल, जेव्हा किंवा नवीन ट्युटोरियल तुमच्यासाठी आपल्या चॅनलवर अपलोड करेल तर सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचून जाईल. भावांनो, सोबतच आपण इंस्टाग्राम ID सुद्धा ओपन केली तर नक्कीच त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तर लवकर जाऊन आपल्या इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. तिथे आपण जे तुम्हाला लगेच अपडेट देत असतो आपल्या जे काही चॅनलचे जे काय इंस्टाग्रामचे त्या बाबतीत नक्कीच आपल्या इंस्टाग्राम IDला सुद्धा फॉलो करा. तिथे सुद्धा तुम्हाला बरेच असे बॅनर्स पाहायला मिळतील जे अजून आपण यूट्यूबवर आणलेले नाही. तिथून कोणते बॅनर तुम्ही या ठिकाणी मला चूज करून टाकू शकता. मी त्या बॅनर एडिटिंगचं लवकरच लगेच ट्युटोरियल घेऊन येईल. भावांनो, चला आजच्या ट्युटोरियलला करूया सुरुवात. भावांनो, तर सगळ्यात आधी मी पिक्सेल ॲप्लिकेशन ओपन करतो. पिक्सेल ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर सिम्पली कॅन्सलवर क्लिक करतो आणि जे काही मी प्रोजेक्ट तुमच्यासाठी या ठिकाणी क्रिएट केलेलं आहे सिम्पली तो ओपन करतो. PLP फाईल कशी काय वगैरे ओपन करता, कशी काय डाउनलोड करता, हे संपूर्ण प्रोसेस तुम्हाला माहितीच असेल. जर नाही माहिती तर लवकर कमेंट करा, त्यावर सुद्धा आपण फायनली व्हिडिओ घेऊन येऊ. तर नक्कीच बघू शकता हा जो प्रोजेक्ट आहे, मी ही जी का PLP फाईल तुम्हाला या बॅनरची दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर भावांनो, फुल्ली एडिटेबल तर नाही म्हणता येणार, कारण की याच्यात तुम्हाला सगळे चेंजेस नाही करता येणार. लेअर तर सगळ्याच आहेत, पण जे काय तुम्हाला चेंजेस करता येणार ते म्हणजे फक्त त्या ठिकाणी जे काय तुमचं नाव आहे ते चेंज करता येणार, आणि त्यानंतर जो काय फोटो आहे तुमच्या मॉडेलचा तो तुम्हाला या ठिकाणी चेंज करता येणार आहे. फक्त 2 चेंजेस तुम्हाला या ठिकाणी करता येणार. बाकी PNGs वगैरे बी करू शकता तुम्ही, पण जे टेक्स्ट आहे ते तुम्ही फक्त शुभेच्छुक टेक्स्ट एडिट करू शकता. आणि जो काही फोटो तुमच्या मॉडेलचा तो तर भावांनो फुल्ली एडिटेबल. मी तुम्हाला सांगून काय फसवत नाही, तर जे काय तुम्ही मोकळं तुम्हाला सांगून दिलेलं आहे भावांनो. तर तुम्हाला जर फुल्ली एडिटेबल पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये म्हणून PSD फाईलसुद्धा टाकलेली, तर नक्कीच तुम्ही जर PC युजर असाल तर तुम्हाला फुल्ली एडिटेबल चेंजेस या ठिकाणी पाहायला मिळणार. कारण की डिझाईन PCमध्ये क्रिएट केली भावांनो, पण तुम्हाला प्रोव्हाइड करण्यासाठी मी ही मोबाईलमध्ये सुद्धा तशी बनवली. त्यानंतर तुम्हाला 2च चेंजेस या ठिकाणी करता येणार. तर कसं काय वगैरे करता येणार तर मी तुम्हाला सांगतोच. तर तुम्हाला या ठिकाणी इंडियन फंड कन्व्हर्टर ॲपची गरज लागणार. तर बघू शकता आता तुम्ही एखादा मॉडेलच्या ठिकाणी फोटो घेतला, तो फोटो लावला, त्यानंतर त्याचं जे काही नाव आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकण्यासाठी युनिकोड लागणार आहे. तर सिम्पली तुम्हाला आधी या युनिकोडच्या याच्यावर क्लिक करायचे. बघू शकता त्यावर डबल क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काय अशा प्रकारे इंटरफेस येईल. हा जो काय पहिला नावाचा युनिकोड आहे तो आपल्याला या ठिकाणी सिम्पली डिलीट करायचा. त्यानंतर आपल्याला बॅक यायचं भावना. बॅक आल्यानंतर तुम्ही बघू शकता काय अशा प्रकारे ॲप इंडियन फंड कन्व्हर्टर ते आपल्याला ठिकाणी लागणार आहे. सिम्पली ते ओपन करून घ्यायचं. ते डाउनलोड तुम्ही प्ले स्टोरवरून करू शकता भावांनो, फ्री आहे ते, काही विषय नाही. त्याच बाबतीत तुम्हाला ग्रीन याच्यामध्ये पहिलं दिसत असेल युनिकोड श्रीदेव. सिम्पली आपल्याला त्यावर क्लिक करायचं. जे काय वरचं बॉक्स आहे त्यामध्ये आपल्याला जे काय मॉडेलचं नाव आहे ते टाकायचं. तर आधी वक्रतुंड ग्राफिक्स आपण टाकलेलं होतं एक एक्झाम्पलसाठी. आपण XYZ नाव घेऊन बघू शकता तुम्ही काय अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. पहिले फक्त वक्रतुंड ग्राफिक्स होतं, आता आपण वक्रतुंड आर्ट ग्राफिक्स मी तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पलसाठी टाकून दाखवतो भावांनो. तर बघू शकता काय अशा प्रकारे मराठीमध्ये तुम्हाला इथे तुमचं नाव टाईप करून घ्यायचं. त्यानंतर सिम्पली तुम्हाला या ठिकाणी युनिकोड श्रीदेववर क्लिक करायचं. खाली तुमच्यासमोर तसंच एक टेक्स्ट येणार, त्यावरनं क्लिक करता तुम्हाला इथं कॉपीवर क्लिक करायचं आणि तुमचाच युनिकोड कॉपी होऊन जाणार भावांनो. बघू शकता तुम्ही. सिम्पली वापस बॅक यायचं. आपल्याला पिक्सेल ॲप्लिकेशनमध्ये आपण जो काही युनिकोड या ठिकाणी डिलीट केला होता, सिम्पली आत्ता जो युनिकोड आपण कॉपी केला त्या ठिकाणी पेस्ट करून ओके क्लिक करून द्यायचं भावांनो. बघू शकता तुमचं टेक्स्ट या ठिकाणी चेंज होऊन जाणार की अशा प्रकारे. आणि थोडंफार मेजर चेंजेस तुम्हाला तर जमतातच, त्यामुळे तुम्ही नक्कीच करू शकता भावांनो. तर बॅनर एडिटिंग ट्युटोरियल तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा भावांनो. घाईमध्ये बनवलं आहे, काही विषय मी तुम्हाला इथून पुढं फुल्ली एडिटेबल PLP फाईलसुद्धा प्रोव्हाइड करेल तुमच्या भाऊ ते तुम्हाला खात्री देतो. कारण की आता मी तुमच्यासाठी बरेच काही या ठिकाणी कंटेंट प्रोव्हाइड करायचा विचार करतोय. तर भावांनो, आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा, कारण तुमचा भाऊ तुमच्यासाठी कडक ट्युटोरियल आता आणणार आहे. तर चला भावांनो, भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय भावांनो. नक्की आपल्या इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. धन्यवाद.